तुम्ही सर्वजण मजेतच असल्या पाहिजे. सो आज तुम्ही बोलता रोड वरून ब्लॉग स्टार्ट. सो आज आपली आहे म्हणजे GPL ची इनॉग्रेशन ही एंट्री आहे. सो आपल्याला गाडी घेऊन तिथे जायची आहे. सगळी पंकुदादा वगैरे तिथं थांबल्यात इथे या साईडला. सो आता आपण जाऊया तिथे इनॉग्रेशन बघूया कसं होतंय काय होतंय. सो चला तिथे जाऊनच भेटतो तुम्हाला पंकुदादा. आता आपण पोहोचलेलो, गाडी वगैरे लावलेली आहे मी इथे. ती नवीन टीम आहे आपली मथुर 11. सो त्यांना भेटूया. आपण बाई भेटलेलं आहे. कसं वाटतं तुला ग्राउंड कसं वाटतं ते सांग पहिला. एवढी मेहनत घेतली तर मेहनतीला हे द्यायला पाहिजे, दाद द्यायला पाहिजे पहिली गोष्ट तरी. ओ माय गॉड. सो चला आता केलं पाहिजे, अप्रिशिएट केलं पाहिजे, गावकीने काहीतरी केलं पाहिजे, काय बोलतो. सत्कार बित्कार केला पाहिजे. So, आज मजा आहे का नाही एवढा सांग पहिला. इनॉग्रेशनचा दिवस आहे. आता मजा नंतरला समजेल ना आपल्याला. हो. आता आहे सगळं, आता डिस्टन्स प्लेयर सगळे आल्यात अर्धी. स्वतः भेटलेलं म्हणून कसं वाटतं तुला ग्राउंड वगैरे बघून. आता आमचा नवीन ग्राउंड झालाय 1633 मध्ये येऊन कसं वाटतं तुला. मी दरवर्षी या टीम मध्ये असतो. आणि जोश वगैरे काय तुझा. जोश तर चांगलाच असेल, खेळायचा आहे. बिग बिग ग्राउंड, हॉटलाइट, स्पॉटलाइट, हो. इधर खेलने का मजा आएगा और क्या. चलो थँक्यू. वेलकम. आपला समोर ऑल इंडिया आयकॉन मोठी झाली आता. भाई जोश कसा आहे तुझा. एक नंबर. मला घेतल्याबद्दल स्वप्नील कोहलीचे अभिनंदन. ऑफ कटर ना लेग कटर जाणारच सगळी. चलो हो आपला राम्याना ना कसं वाटतं तुम्हाला. खूप छान वाटतंय. जोश आणि ग्राउंड वगैरे बघून. ग्राउंड बघून खूप मस्त वाटतं एकदम. आणि तुम्हाला टीम मध्ये घेतला श्रीराम प्रासादिक. हो. एकदम कशी टीम आहे ते सांगाल जरा. टीम खूप छान आहे. सगळे नव जवान पोरं आहेत आणि चांगला परफॉर्मन्स करतील असं आम्हाला वाटतंय. ओके थँक्यू. धन्यवाद. अशा प्रकारे विराज भाई, सांज भाई तिथे आहे. सो त्यांना जाऊन भेटूया आपण. स्वर पण वाटतं तो. सो बघूया तिथे जाऊन भेटूया. प्रचित आपला छोटा GPL चा प्लेअर, त्याच्याकडून पण बघूया आपण. छोटा प्लेअर आहे आपल्या GPL चा. सो चला भेटूया तिथे. आपल्या समोर आहे प्रचित ब्रो कसं वाटतं तुला छोटा प्लेअर GPL चा. बरं तर वाटतंय, म्हणजे आता बघूया पुढं चान्स भेटेल. अजून आम्ही छोटा आहे, जरा मोठा होईल, अजून गेम इम्प्रूव्ह होईल, अजून चान्स भेटतील. तर बघूया पुढे काय होतंय. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या प्रयास भाऊला. चलो थँक्यू. सो गाईज आपल्या समोर आहे आता सांज भाई कसं वाटतं ग्राउंड वगैरे. बरं वाटतं. आपलं नवीन ग्राउंड बनले यावर्षी मला दरवर्षीप्रमाणे 40+ ला होती मॅच आणि 40+ ला फुल ग्राउंड होता. यावर्षी हाफ ग्राउंड झालाय 40+ चा. सो हा नवीन ग्राउंड आहे आपल्या. कसं वाटतं तुला. मस्त वाटतंय. आपल्या गावाची टुर्नामेंट आहे. आपल्या समोर आहे सुशील दादा आद्विक फायटर्स कसं वाटतंय. जोश वगैरे काय आहे. जोश मध्ये आम्ही खूप एक्साइटेड आहोत. उद्याची वाट बघतोय. कधी बॅट घेणार, मैदानात उभे राहणार आणि कधी six मारणार. आणि गेल्या वर्षी तुझी सिरीज गेलेली मी ऐकलं. सिरीज गेल्या वर्षी गेलेली, खूप दुःख झालेलं, पण ठीक आहे, हारजीत होत राहते. आता या वर्षी ट्राय करू आपण. सिरीज नक्कीच घेऊन यायची आपल्याला. थँक्यू. थँक्यू ना. तुम्हाला कसं वाटतं. तुम्हाला VRC टीम मध्ये घेतलंय आणि ग्राउंडच्या बद्दल काय बोलणार. प्रथम मी VRC मध्ये आलोय, त्यांचा धन्यवाद आहे. आणि हा ग्राउंड माझा ओळखीचा नाही आणि इथं कधीच खेळलो नाही आणि कुठलीही टुर्नामेंट इथं आली. नवीन ग्राउंड आहे आणि या ग्राउंडमध्ये आता आमचा दुसरा राऊंड आहे. खेळायला जरा मजाच येईल कारण की ग्राउंड पण सुंदर आहे. सर्व एकदम परफेक्ट बनवलेलं आहे आणि जास्तीत जास्त आम्ही खेळण्याचा इथं प्रयत्न करू. तिन्ही मॅचेस जिंकण्याचा पण प्रयत्न करू कारण की हा मॅचेस आणि नवीन ग्राउंड याच्यामध्ये आम्हाला थोडासा अनुभव पण टाकावा लागेल कारण की बॉलिंग साईड आणि एक पिच पण चांगली बनवलेली आहे आणि सगळं बाउंड्री सगळेच जवळच आहे. त्याच्यामुळे आम्हाला फुल एनर्जीमधून खेळायचं आहे. हो आणि तुमची बॉलिंग पण एक नंबर बॉलिंग आहे. तुमच्या बॉलिंग बद्दल काय बोलणार तुम्हीच सांगा. मला या ग्राउंडचा काय अनुभव नाहीये कारण की हा ग्राउंड मला नवीन आहे. तसं मला नवीन नाही, माझ्या अनुभवावरून मला नवीन नाही वाटत, पण आताच नवीन ग्राउंड बनवलेलं आहे. त्याच्यामुळे एखादा जर बॉल टाकलेला असला असता तर मला वाटलं असतं का मी आता याच्यात काहीतरी करू शकलो असतो. पण आता मला ग्राउंड ओळखीचं नाहीये, त्यामुळे मला पण जरा फुल एनर्जी मध्येच खेळावं लागेल. सो चला बघूया तुम्हाला उद्याला. 3 दिवस लाईव्ह आहे आपला. ओके चला. आणि त्या स्पर्धेसाठी आपण 365 दिवस वाट बघतो. मथुर 11 टीम आहे गाईज ही GPL ची 2026 ची पहिली म्हणजे मथुर 11 ची पहिली टुर्नामेंट आहे. जो बघूया. सो तुम्हाला संघाबद्दल कसं वाटतंय. नक्कीच आमच्या संघाबद्दल सांगायचं झालं तर एक नवीन संघ आहे आणि संघामध्ये तुम्ही पाहू शकता सगळे यंगस्टर आहेत
दोन आमचे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, सचिन दादा आणि साजन दादा, आणि चांगले चांगले बॉलर, चांगले गोलंदाज आहेत. आणि मला वाटतंय नवीन ओनर आहेत, ओनरनी आमच्या प्लेअरवर जाम विश्वास दाखवलाय. टीमचं नाव बघू शकता, मथुर 11. नक्कीच आशा आहे की आम्ही पुढे चांगला खेळ करू आणि या संघाला विजयी करायचा प्रयत्न करू. संघ बघू शकता, सर्व यंगस्टर आहेत आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि तुमच्या ओनर बद्दल काय बोलणार? ओनर बद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे, कारण खूप विश्वास दाखवलाय त्यांनी आमच्यावर, मला आयकॉन ठेवलाय आणि जे प्लेअर घेतलेत त्या प्लेअर मध्ये त्यांनी विश्वास दाखवलाय. त्याला पूर्णपणे आमच्या ओनरला विश्वास आहे की हा संघ नक्कीच टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. जो विश्वास आम्ही करून दाखवू, ओनर नक्कीच आम्ही ओनरला खुश करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बघू शकता तुम्ही GPL 2026 चे सर्वात महागडे खेळाडू, माझे पर्सनली फेवरेट खेळाडू सुशील दादा म्हात्रे, जे मला पाहिजे होते संघामध्ये, परंतु अनफॉर्च्युनेटली नाही घेऊ शकलो. ही खंत असेल थोडी, पण येणाऱ्या 3 दिवसात नक्कीच सुशील दादाचा आपण गेम बघू शकता आणि तुम्हाला पण नक्कीच त्याचा गेम आवडेल. सो ही लेटेस्ट चॅम्पियन आपली टीम आहे. सो तुम्हाला कसं वाटतंय? डेफिनेटली खूप छान आयोजन आहे, कारण 4 वर्षानंतर आज 5वा वर्ष आहे आणि टोटली ग्राउंड चेंज आहे. काही सिच्युएशन वाईज माहिती नाही की काय होणार आहे, बट जर आपण बघितलं की ज्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे कमिटीने, हे खूप जबरदस्त केलेलं आहे. आणि कुणालचं आणि त्यांच्या वडिलांचं मी हार्दिक आभार मानेल, त्यांनी आम्हाला संधी दिली या संघामध्ये खेळण्याची. शेड्यूल कसं असेल? थँक्यू. ही आपली श्रीराम प्रासादिक टीम आहे. तुम्हाला कसं वाटतं ग्राउंड आणि तुमची टीम बद्दल काय बोलणार तुम्ही? टीम एकतर खूप चांगली बनलेली आहे, श्रीराम प्रासादिक आणि त्याचे ओनर जयवंत पाटील आहे. आणि ग्राउंड बद्दल बोलायचं तर मला वाटतं विवेक पाटीलने ह्या ग्राउंड साठी खूप मेहनत केलेली आहे. आणि तुम्ही बघाल तर गावात खूप कमी ग्राउंड राहिलेत आणि अशा याच्यात एवढं मोठं आणि सुसज्ज ग्राउंड घणसोली गावाला मिळालेलं आहे, त्याचं पूर्ण श्रेय मी विवेक पाटीलला देतो. ही आपली आद्विक फायटर्स टीम आहे. So यांना विचारूया का आपला म्हणजे आपली टीम आणि ग्राउंड बद्दल काय बोलणार? आमची टीम खूप चांगली बांधली गेलेली आहे. बॅट्समन आहेत, बॉलर आहेत, फिल्डरही देखील आहेत. निखिल पाटील आणि ग्राउंड बद्दल देखील बोलायचं झालं तर खूप चांगला ग्राउंड आहे. आणि त्यांनी हा चांगला ग्राउंड केलेला आहे. अनेकांची उपस्थिती आमच्यासाठी फार प्रार्थनीय आहे. मध्ये जे आग्रेकोली युवा खेळाडू आहेत त्यांना चांगली संधी आहे आणि त्यांना चांगला हा प्लॅटफॉर्म आहे. थँक्यू. ही तन्वी चॅलेंजर्स टीम आहे, यांना विचारू आपण मला ग्राउंड बद्दल आणि तुमच्या टीम बद्दल कसं वाटतं? या सगळ्या चॅलेंजर्स ही नक्कीच माझी यंग टीम बनवलेली आहे ही स्पर्धा आणि त्यांच्यासाठी आपण ग्राउंड बद्दल बोलायचं झालं, नवीन ग्राउंड आहे, नवीन एन्व्हायरमेंट आहे, काय होईल काय सांगता नाही, कारण की उद्या टुर्नामेंटची फर्स्ट मॅचच माझी आहे. आपण या मंचाची पूजा करणार अननोन आहोत. ग्राउंड आहे, त्याच्यामुळे त्यानंतर काही सांगता काय जी आहे सर्वात आधी आपण जर पाहिलं तर गणपती बाप्पा म्हणजेच आज संकष्टीचा दिवस आहे. आम्हाला जो गणपती मला बाप्पा जो म्हणजे टीम 14 भेटलेला आहे आणि 14 आणि विजेचा तो अभिप्राय. टीम मला एकदम कोणत्याही परफेक्टली शुभकार्य भेटलेला आहे. करण्यासाठी आपण सर्व सर्वात आधी ठिकाणी आम्हाला गणपती बाप्पांना बॉलिंग नमस्कार बाजू, करूया. बॅटिंग बाजू आणि आपण सर्व एकाची फिल्डिंग बाजू सन्माननीय सारखी भेटलेली आहे. नगरसेविका त्याच्यामुळे आपण माझा कॉन्फिडन्स पण आता वाढलेला आहे मडवी मॅडम आणि यांची टीम शुभस्ते आमचं एकदम परफेक्ट झालेलं आहे. म्हणजे त्या मानाने अर्पण केलं जातं. आता चांगल्या प्रमाणे टीम गणपती झालेला आहे. बाप्पा थँक्यू. बाळाजी पाटील साहेब, लक्ष्मण पाटील साहेब, संतोषजी ही आहे SK ईगल्स टीम. सो यांना विचारूया आपण ग्राउंड आणि टीम बद्दल काय बोलणार? सो आमचाच ग्राउंड आहे, चांगलाच खेळायचा प्रयत्न करू. सगळी टीम चांगले प्रॅक्टिस पण चांगले केल्यात, बघूया आता मॅच मध्ये काय होतं. स्वप्नील दादा काहीतरी बोलायचा प्रयत्न करताय. आता हा नवीन ग्राउंड आहे, याच्यावरती काय अनुभव नाही कोणाला, कुठल्या क्रिकेटरला, कारण की नवीन ग्राउंडवरती खेळायला सर्वात आधी आपण लाईट्स वगैरे खूप मजा येईल. सन्मान या मंचावर बघू केला पुढच्या जातो. मॅच होईल तेव्हा. थँक्यू. समाज कार्याचा ठसा उमटवला आणि घणसोलीमधील सगळ्यांनाच प्रभावित. ही आहे 3939 फायटर्स टीम. सो यांना विचारूया आपण ग्राउंड बद्दल आणि तुमच्या टीम बद्दल काय बोलणार? ऍक्च्युली नवीन टीम बोलायला पाहिजे, 2 एक्सपिरियन्स प्लेअर आहेत आणि बाकी सगळे चांगले 14 निवडलेले आपण, ज्याच्यामध्ये 4 ऑलराऊंडर आहेत आणि बाकीचे जे बॉलर आहेत ते टॉप 1 बॉलर आम्ही घेतलेले आहेत. टीम तशी 3939 ची आम्ही फायनल भरपूर वेळा मारलेले आहेत, पण आता जे एक्सपिरियन्स प्लेअर घेतले त्यांच्यावर भरपूर अपेक्षा आपल्याला. थँक्यू सो मच. थँक्यू. नवीन ग्राउंड जसा झालेला आहे तसा ऍक्च्युली अपेक्षापेक्षा जास्त चांगला झालेला आहे. गेल्या वेळेला जरी जे लाईटचा जास्त दिसतोय आपल्याला, आणि विवेक पाटील हा जो माणूस आहे त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे. सकाळ संध्याकाळ मला हा इथे ग्राउंडवर तरी नेहमी प्रयत्न करताना दिसतोय. गुड वन, चांगला कार्यक्रम व्हावा आणि चांगला खेळ व्हावा हे बघायला मिळेल.
थँक्यू. थँक्यू. ही आहे दीपक पाटील प्रतिष्ठान टीम आणि यांना विचारूया ग्राउंड आणि तुमच्या टीम बद्दल काय बोलायचं. टीम बद्दल बोलणं झालं तर बोललं तर माझी यंग टीम आहे आणि पोटेन्शियल आहे टीम मध्ये खूप आणि यावर्षी खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू. ग्राउंड बद्दल बोलणं झालं तर खूप चांगलं ग्राउंड केलेलं आहे. खूप मेहनत घेतली आहे दीपक पाटील यांनी. खूप छान आहे ग्राउंड. जसं या GPL साठी जे ग्राउंड पाहिजे होतं तसं ग्राउंड आम्हाला भेटलेलं आहे. JPL घणसोली प्रीमियर लीग ग्राउंडची ओपनिंग चालू आहे. सो खूप भारी ग्राउंड आहे. फुल ग्राउंड आहे आमचा नवीन होता. सो खूप भारी आहे खूप. आणि आजच ओपनिंग झाले आज संकष्टीच्या दिवशी. आणि आता बघा तुम्ही फायरवर्क्सच्या एक भरपूर नावाजलेले खेळाडू आहेत. या संघाचे संघ मालक स्वप्नील पाटील आणि याचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर हेमंत पाटील. पाहायला मिळेल विशाल तुकाराम मडवी. व्हेरी टॅलेंटेड लेजंड खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. नेक्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल टीम आहे लेटेस्ट चॅम्पियन पहिल्याची नाईट आयकॉन खेळाडू मिस्टर कुणाल नाईक. सातत्याने हा आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसतोय आपल्या घरच्या संघामध्ये. लेटेस्ट चॅम्पियन आणि आयकॉन खेळाडू घणसोली क्रिकेट मधील कन्सिस्टंट परफॉर्मन्स असणारा मिस्टर अमित भरत पाटील. वेदांत म्हात्रे आणि चेतन घाणे. आयकॉन खेळाडू मिस्टर अक्षय जगदीश मडवी. संघमालक राजा माटे आणि सुरवेसर पाटील यांचा संघ आहे. आणि आयकॉन खेळाडू अरुण भालेराव. नेक्स्ट टीम आहे. आपण सगळीच जॉईंट व्हा या घणसोली प्रीमियर लीग 2026च्या या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी. तर काउंट सुरू होतोय 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. घणसोली प्रीमियर लीग 2026 ट्रॉफी